हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी पूनम पवाराची एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची. तर तो आपल्या क्लासचा पहिला दिवस होता आणि आज आहे दुसरा दिवस. तर आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत की आता आपण जे माप काढलेलं होतं तर ते होतं आपलं, ते आपण माप एका याच्यावर नोट डाऊन केलेलं होतं, म्हणजे एका डायरीवर आपण लिहून घेतलं होतं किंवा एका नोटबुकवर लिहून घेतलेलं. तुम्ही जरी लिहिलं असेल तर ते माप आपल्याला आता घ्यायचंय, जे लिहिलेलं माप आहे तर त्याच मापावर आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ज्या ब्लाऊजवरनं माप घेतलेलं होतं त्याच मापाने आपण आता पेपर कटिंग करणार आहोत. तर आजचा आपला दिवस आहे, क्लासचा दुसरा दिवस आहे. तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, एक पेपर घ्यायचा आहे. आपल्याला कटिंगसाठी पेपर लागणार आहे. त्यानंतर इंची टेप, स्केल आणि कैची आणि ड्रॉ करण्यासाठी केशपिन म्हणा किंवा असा क्रेयॉन्स किंवा तुमच्याजवळ जे अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय, अगोदर पेपरवर आपल्याला उंची टाकायची. आता उंची आपल्याला तुम्हाला दिसावं म्हणून, आता इकडनं दिसणार नाही तर म्हणून मी हा पेपर असं सुलट करून घेते, म्हणजे कसं तुम्हाला व्यवस्थित जे मी कुठे किती मार्क केलेलं आहे, किती इंच वाढवलेलं आहे ते तुम्हाला व्यवस्थित असं दिसणार आहे. तर बघू शकता, आता पहिल्यांदा आपल्याला उंची टाकायची. तर पूर्ण उंची आपण घेतलेली होती 14 इंच. किती? 14 इंच ही आपली पूर्ण उंची होती. तर बघू शकता मी एक 14 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे. बरोबर, हे 14 इंचावर एक मार्किंग आहे. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच वाढवायचंय. आता 1 इंच वाढवायचं म्हणजे आपली तयार जी राहणार आहे ती 14 इंच राहणार आहे. ब्लाऊज शिवल्यानंतर 14 इंच उंची तयार राहणार आहे आणि हा 1 इंच शिलाई मार्जिन साठी राहतो. तर असं आपल्याला हे 15 इंच वाढवून घ्यायचंय. आता त्यानंतर आता आपण हे वाढवलेलं आहे. आता आपल्याला शोल्डर टाकायचंय. आपलं शोल्डर होतं 2.5 इंच, म्हणजे तयार आपलं शोल्डर होतं ते 2.5 इंच. आता याच्यामध्ये शोल्डर कुणाला जास्त हवं असतं, कुणाला कमी हवं असतं, ते म्हणजे कस्टमरच्या मर्जीनुसार त्यांच्यावर अवलंबून असतं. तर आपलं तयार शोल्डर आहे 2.5 इंच. तर आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत, आपण आता 5.5 इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत. जे शोल्डर आहे आपलं, आता आपण ते मार्किंग करून घेणार आहोत 5.5 इंच. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला करायचंय मोंढा. आता मोंढा किती होता, अगोदर आपण हे जे ना मार्किंग केलेलं अगोदर ड्रॉ करून घेऊ आपण. एक आपल्याला अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे. बघा, तुम्हाला स्पष्ट दिसत असेल की मी कशा पद्धतीने लाईन ओढून घेतलेली आहे. बरोबर. आता त्यानंतर आपल्याला मोंढ्याचं माप टाकायचं. मोंढा होता आपला 8.5 इंच. तर आता आपली छाती आहे किती, 9 इंच छाती. तर आपण किती, 6 इंचाचा आपण मोंढा टाकणार आहोत. हा आहे 6 इंचाचा मोंढा. बरोबर. आता याला पण आपण स्केलने सरळ रेष टाकून घ्यायची. तर या पद्धतीने आपला मोंढा सुद्धा इथं आपला टाकून झालेला आहे. आता हा जो मोंढा घेतलेला आहे आपण, त्याच्याच बरोबर त्याच सरळ लाईनीमध्ये आपल्याला छातीचं माप टाकायचंय. छातीचं माप आहे आपलं, छातीचा जो चौथा भाग आहे तो आहे 9 इंच. किती? 9 इंचावर आपल्याला एक मार्किंग करायची आणि त्याच्या पुढे आपल्याला सिलाई मार्जिन हे 2 इंच वाढवायचे. आता बरोबर ही लाईन जी ती आपल्याला सरळ करून घ्यायची. तरी बघा, 9 इंच प्लस 2 इंच आलं लक्षात. त्यानंतर कमरेच्या भागाकडे यायचे. कमर किती होती आपली, कमर होती आपली 33.5 इंच. किती? 33.5 इंच होती. तर त्याचा अर्धा भाग केला होता तर 8.25 इंच झालेलं होतं. किती? 8.25 इंच. बरोबर. तर त्याच्यामध्ये आपण पूर्ण 8.25 इंच जे होतं त्याच्यावर आपण 8.5 इंच पूर्ण मार्जिन घेणार. आता बघा, मी पूर्ण 8.5 का घेते,
कारण की जे 8.25 इंच येत होतं फक्त 8.5ला 2 पॉईंट हे कमी होते. किती? हे बघा, हे जे 8.25 इंच आहे त्याच्यात हे 2 पॉईंट कमी होते. आता तुम्ही नवीन शिकत आहात, तर नवीन शिकण्याच्या कारणाने काय होते, एखाद्यास आता ही जी कटिंग आहे एखाद्यास कमी कट होते किंवा जास्त कट होते, बरोबर ना. तर जास्त कट झालं तर चालतं, कारण की आपल्याला ते फिटिंग मध्ये ऍडजस्ट करता येते. तर पण कमी जर झालं तर ब्लाऊज आपल्याला परफेक्ट बसणार नाही. तुम्ही कितीही सिलाई मार्जिन काढलेलं असलं तरी ते माप कमी होऊन जातं. म्हणून मी 8.25 न घेता त्याच्यामध्ये 2 पॉईंट एक्स्ट्रा घेतले आणि बरोबर 8.5 इंचावर मार्क केलं. आणि पुढे बरोबर आपल्याला अजून हे 2 इंच वाढवून घ्यायचे. 2 इंच आणि अर्धा इंच. कशाचा? अर्धा इंच आपला असतो टक्स, जे बॅक टक्स असतात ना ते टक्स असतात. असंही आपल्याला पूर्ण 2.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बरोबर याचा हा एक बॉक्स तयार करून घ्यायचा. आता लक्षपूर्वक बघा की कुठं कुठं किती किती मार्किंग केलेलं आहे आणि किती किती वाढवलेलं आहे. आणि जे आपलं फिटिंगचं जे होतं ना, फिटिंगच्या ठिकाणी पण मी एक आता लाईन ओढून घेते. म्हणजे हा जो भाग आहे हा आपला एक्स्ट्राचा झालेला आहे. हा जो भाग आहे हा एक्स्ट्राचा आहे, म्हणजे आपला सिलाई मार्जिनचा भाग आहे, बरोबर. आणि इकडनं जे आहे ते आपलं फिटिंग आहे. लक्षात घ्या, हे आपलं फिटिंग आहे, हे आपलं एक्स्ट्रा मार्जिन आहे. आता आपल्याला ह्याच भागामध्ये फ्रंट साइड आणि बॅक साइड दोघी साइड आपल्या याच्यात तयार होणार आहे. काय करायचंय, बरोबर आपल्याला 1 इंचाचा मोंडा आहे ना, याची ही गोलाई घ्यायची 1 इंचाची आणि बॅकची आपल्याला 1.5 इंचावर घ्यायची. आता हे बघा, याचा आपल्याला अर्ध करायचंय, बरोबर. मी जास्त तुम्हाला लाईन ओढून दाखवते जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. आणि इकडनं पण जो मोंड्याची जी ही आहे उंची, लांबी, रुंदी, तर याचं पण आपल्याला अर्ध करायचं आहे, बरोबर. अर्ध केलं की या टेपच्या मदतीने अर्ध माप हे लगेच होतं, तर टेपच्या साहाय्यानेच करा तुम्ही. आणि आपल्याला हा गोलाकार देऊन घ्यायचा आहे. गोलाकार शक्यतो आहे ना हातानेच द्यायची प्रॅक्टिस करायची, कारण की जे तुमच्या जवळ जे साहित्य असेल, आर्म होलचं मार्किंग वगैरे, त्याच्याने नाही द्यायची, सहसा हातानेच द्यायची आहे. कारण की हाताने जे आपण मार्क करतो ते अगदी व्यवस्थित केलं जातं. आणि जे तुम्ही जे स्टूल्स वापरता, जे प्रोफेशनल असतात त्यांना तर स्टूलच्या याच्यात चांगली माहिती असते. पण आता तुम्ही नवीन शिकताय, तुम्ही जे टूल्स वापरले तर तुमचं जे हाताला वळण पाहिजे आकार द्यायचं ते तुम्हाला परफेक्टली येणार नाही. कारण की तुम्ही टूल्स शिवाय काम करू शकणार नाही. बाय चान्स जर टूल्स नाही मिळाले, आता खेडेगाव असतं, खेडेगावामध्ये असे टूल्स मिळणे आवश्यक नसतं, त्यांना शहरात जावं लागतं आणि काही कारणास्तव शहरात जाऊ शकत नाही, आणू शकत नाही. तर त्यामुळे आपल्याला हातानेच सराव करायचा आहे जास्त करून. आता त्यानंतर गळा रुंदी टाकायची. गळ्याची ही रुंदी घ्यायची 2.5 इंच, 2.5 इंच. आता हे किती? 3 इंच तयार, बरोबर आपला 2.5 इंच शोल्डर राहणार आहे. तर त्यानंतर आता गळ्याची रुंदी घेणार आहोत आपण. आता गळा रुंदी घ्यायची आपल्याला. पुढील गळा होता 8 इंच, बरोबर. तर आपल्याला पूर्ण 8 इंचावर मार्क नाही करायचंय, तर आपल्याला 6.5 इंचावर एक मार्किंग करायचंय. 6.5 इंचावर मी एक मार्किंग करणार आहे. त्यानंतर त्याची एक अशी लाईन ओढून घ्यायची आपल्याला. आता तुम्ही म्हणणार 8चा गळा आहे आणि 6.5 वर का मार्किंग केलेलं आहे, तर ते गोलाईची असते आपली. गोलाई कशीची वाढते, आपली कटोरीची जी गोलाई असते ती आपली वाढते, बरोबर. आणि खालून देखील आपल्याला 2.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे. आता मी 6.5 याच्यासाठी घेतलेलं आहे की अर्धा इंच जो आहे तो शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे, तर तयार गळा आपला हा 6चाच राहणार आहे. आणि पुढे जे कटोरीचं जे मार्जिन वाढतं ते वेगळं असतं, बरोबर. तर बरोबर आपला हा 8 इंचाचा गळा तयार होणार आहे. आता त्यानंतर काय करायचंय, आपण टक्स पॉइंट घेतलेला, तर बरोबर म्हणजे वरून सेंटर. आता वरून सेंटर बरोबर आपलं होतं 10 इंच. तर बघू शकता, हे वरून जे हे 10 इंचावर मी एक मार्क केलेला आहे. आणि त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला 2.5 इंचावर एक मार्क करायचे.
आता हे 2.5 इंचाचं मार्किंग का, तर 2.5 इंचाचं मार्किंग हे आपल्याला जो टक्स असतो आपला टक्स पॉइंट, जे कटोरीला जो टक्स लावलेला असतो त्याचं असतंय, बरोबर. आणि हे एक आपला आहे इथं 10चा पॉइंट आहे. तर आता लक्षपूर्वक बघा, आपण जे कटोरीचं मधून सेंटर घेतलेलं होतं ते 6 इंच होतं, बरोबर. तर आपल्याला जो गळ्याचा पार्ट आहे, जिकडनं आपण हुकलूकच्या पट्ट्या लावतो त्या साईडनं आपल्याला घ्यायचंय आणि एक 6 इंचावर मार्किंग करायचंय. केलं. त्यानंतर परत जे 10 इंचाचा टक्स पॉइंट होता वरून सेंटरचा, तिथे सुद्धा आपल्याला 6 इंची टेप ठेवून बरोबर 6 इंचावर एक मार्किंग करून घ्यायची. झाली. आता आपल्याला हे जे पॉइंट्स आहेत बघा लक्षपूर्वक, हे जे पॉइंट्स आहेत ते आपल्याला बरोबर असे कर्व आकारामध्ये जोडून घ्यायचे. आता हे पॉइंट्स जोडण्याच्या अगोदर तुम्ही जे आता ब्लाउजला घेतलेलं आहे मापाचं ब्लाउज, तर त्याचा ह्या इथला गॅप किती तो बघायचा आहे. आता याचा गॅप आहे 2 इंचाचा. किती? 2 इंचाचा गॅप आहे. तर मी इथं 2.5 इंचावर एक मार्क करणार आहे, म्हणजे शिलाईमध्ये जाणार आहे ना आपलं, तर 2.5 इंचावर एक मार्क करणार आहे आणि बरोबर आता मी याला गोलाकार देणार आहे. हे बघा, हा गोलाकार आपल्याला बरोबर असा कटोरीचा द्यायचा आहे. दिला. त्यानंतर आपल्याला हा जो गळ्याचा भाग आहे, गळ्याच्या भागाला सुद्धा आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करून घ्यायचंय. 1 इंचावर मार्किंग करून घ्यायचंय. तुम्ही अंदाजे सुद्धा करू शकता, पण मी तुम्हाला याच्याकरता सांगते की जर तुम्ही असं नवीन शिकत आहात तर मग तुमच्यासाठी हे मार्किंग आवश्यक आहे. आणि हा जो गळ्याचा जो कटोरीचा जो भाग आहे तो आपल्याला इथं अटॅच करून द्यायचा या गळ्याला. झालं. आता ही जी ब्रेशर पट्टी आहे हिला कर्व आकारात वाढवायची अशी. हा जो कर्व आकार आहे हा वाढवून घ्यायचा आहे. हा कम से कम आपला अर्धा ते 1 इंचाचा आहे, बरोबर. हा मग आता 1 इंचाचा तयार झालेला आहे इथं. हा 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला हा कर्व आकार देऊन घ्यायचा आहे. तर या पद्धतीने आपलं बघू शकता तुम्ही फ्रंट साईडचा हा जो पार्ट आहे हा तयार झालेला आहे. तर पूर्ण उंचीमध्ये 1 इंच वाढवलेला आहे, छातीच्या भागामध्ये 2 इंच वाढवलंय, कमरेच्या भागामध्ये 2.5 इंच वाढवलेलं आहे. गळा घेतलेला आहे आपण 6.5 इंच, मोंडा घेतलेला आहे 6 इंच. मोंड्याची पुढची गोलाई जी घेतलेली फ्रंट साईडची ती 1 इंचावर आणि बॅक साईडची घेतली म्हणजे मागची घेतली पाठीच्या भागाची ती 1.5 इंचावर घेतलेली. तर या पद्धतीने आपण हे पूर्ण मार्क करून घेतलं. त्यानंतर वरून टक्स घेतलेला आहे 10 इंच. त्यानंतर 2.5 इंचावर आपण एक मार्किंग केलेलं आहे ब्रेशर पट्टी साठी. तर इथून आपला हा टक्स पॉइंट तयार होतो, हा 2.5 इंचाचा. त्यानंतर आपण मधून सेंटर टाकलेले आहे 2 ठिकाणी, एक ब्रेशर पट्टीवर आणि एक 10 इंचाच्या टक्स पॉइंटवर, बरोबर. तर त्याच्याने आपली ही कटोरीचा हा आकार तयार झालेला आहे. आणि गळ्याला सुद्धा 1 इंचावर मार्किंग करून आपण हा पूर्ण पॅटर्न जे तयार करून घेतलेला आहे. चला तर मग आता आपण हे पेपरची जी ती कटिंग करून घेऊया. कटिंग करताना बरोबर आपण जे ड्रॉ केलेलं आहे त्याच्या बाहेरच्याच बाजूने आपल्याला ही कटिंग करायची असते. आता बघा आपण कटिंग करत आहोत, तर कटिंग करण्याच्या अगोदर हे जे फिटिंगची जी ही साईड आहे, ही जी फिटिंगची साईड आहे, तर इथून आपल्याला बरोबर अर्धा इंच खाली जायचंय. कुठून अर्धा इंच खाली जायचंय? ही फिटिंगची साईड आहे आणि हा एक्स्ट्रा मार्जिन घेत आपल्याला हे असं क्रॉस मध्ये खाली जायचं आहे. आता हे क्रॉस मध्ये खाली का जायचंय? कारण की आपण ज्या वेळेस ब्लाउज स्टिच करतो रेडी झाल्यानंतर जो आपला कपडा गोळा होणार असतो तो होत नाही, जी चुन्नट पडते ना ती पडत नाही, ते अगदी छान असं फिटिंग मध्ये बसतं. तर बघा मी हा आता फ्रंट साईडचा जो पार्ट आहे तो वेगळा करून घेणार आहे आणि बॅक साईडचा वेगळा करून घेणार आहे. तर हे बघा आपली ही बॅक साईड रेडी झालेली आहे, बरोबर. आता ही आहे फ्रंट साईड. आता फ्रंटला मी काय करणार आहे, अगोदर हा जो 1.5 इंचाचा जो मोंडा होता याची गोलाई ही कट करून घेणार आहे. तर राहील आपला हा 1 इंचाचा मोंडा, बरोबर. बघा या पद्धतीने
आता त्यानंतर आपल्याला कटिंग करायची ब्रेशर पट्टी. ब्रेशर पट्टी सुद्धा अशी व्यवस्थित गोल आकार मध्ये कटिंग करून घ्यायची, जसं आपण पॅटर्नला केलेलं आहे तसं. तर ही आपली झालेली रेडी ब्रेशर पट्टी. त्यानंतर आता हा आपला कटोरी जी आहे ती कट करून घेणार आहोत. कटोरीचा आकार अगदी गोल आकार आलेला आहे. आणि त्यानंतर हा जो आपला गळ्याचा आकार होता हा सुद्धा आपण लगेच कट करून घेणार आहोत. तर या पद्धतीने हा एक फ्रंट साइडचा मोंढा, कटोरी आणि ब्रेशर पट्टी आणि ही पाठीचा जो भाग आहे, हे असे आपले किती 4 पॅटर्न तयार झालेले आहेत. आता याच्यात ना आपल्याला ही कटोरी घ्यायची आणि हिला ही वेगळी वाढवून घ्यायची आहे. तर मी हिला आता वेगळी वाढवून घेणार आहे. हा एक पेपर घेतलेला आहे, हिला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे. धैर्याला ठेवल्यानंतर आपल्याला आहे ना वाढवून घ्यायची बरोबर. आता जशी ठेवलेली आपण हिला तशीच वाढवून घ्यायची आहे, त्याच पॅटर्न नुसार. कुठेही हिला कमी जास्त करायची नाहीये. अगदी सोप्या पद्धतीने आपली ही जी कटोरी आहे ती तयार होणार आहे. आणि कुठल्याही मापाला तुम्ही याच पद्धतीने कटोरी ही वाढवू शकता, कुठेही काहीही बदल न करता. तर बघू शकता, तुम्हाला दिसत असेल की मी कटोरी पूर्णपणे वाढवून घेतलेली आहे. आता हुक लूकची साईड ही आहे बरोबर ना, तर तिकडनं आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचंय. वाढवलं. त्यानंतर मोंढ्याला जी साईड आपली जॉईंट होणार आहे तिथून आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचंय. हे बघा, हे 1.5 इंच मी इथं वाढवून घेतलेलं आहे. आता हे दोघी पॉइंट्स वाढल्यानंतर म्हणजे टोटली आपल्या या कटोरीमध्ये ती 2.5 इंच वाढलेली, 1 इंच 1.5 इंच अशी टोटली 2.5 इंच वाढलेली आहे बरोबर. तर पूर्ण किती झाली बघा, 9 इंच येत आहे. तर आपली छातीचं माप काय होतं, 9 इंच बरोबर. याचं मधलं सेंटर काढायचं आहे. मधलं सेंटर काढल्यानंतर शेवटी आपल्याला जी खालची साईड आहे तिथं आपल्याला 1.5 इंचावर एक मार्किंग करायचंय. झालं. 1.5 इंचावर मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे जे पॉइंट आहे ते जोडून घ्यायचे. हे पॉइंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. क्रेयॉन थोडा जाड आहे त्यामुळे आपल्याला हे थोडस टक्सा आपला तयार करायला थोडा वेळ लागते. तुम्ही पेनचा वापर करा, तुम्हाला दिसावं म्हणून मी हे डार्क करत आहे बरोबर. आता त्यानंतर आपल्याला या साईडने वाढवायचा नाहीये, इकडनं जसं आहे तसंच आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय. म्हणजे ही लाईन जसं आहे तसंच हा पॉइंट जोडून घ्यायचा आहे. फक्त आपल्याला इथं जे आहे ना गळ्याच्या इथं वरती 1/2 इंचावर एक वाढवून घ्यायचंय गोलाकार. आणि हा गोलाकार आपल्याला बरोबर 1.5 इंचाच्या मार्कवर अटॅच करायचंय. तर बघू शकता, ही आपली मेन कटोरी आहे जी आपण आता कटिंग केली होती ती. आणि ही जी बाहेरची आहे आता ही तयार झालेली ही आपल्या ब्लाउजला अटॅच होणार आहे. तर हिच्यात काय बदल केलेला आहे आपण, तर पहिल्यांदा ही कटोरी ड्रॉ केली. हुकलूकच्या साईडने आपण 1 इंच वाढवली, मोंड्याच्या साईडने 1.5 इंच वाढवली, दोघींचं मधलं सेंटर काढलं आणि मधलं जे सेंटर होतं तिथून खाली 1.5 इंचावर एक मार्किंग केलं बरोबर. मार्किंग केल्यानंतर या पॉइंटला आपण एक सरळ रेष ओढली आणि त्यानंतर 1 इंचाचा आणि 1.5 इंचाचा पॉइंट हे आपण जोडून घेतले तिरकस लाईन मध्ये.
त्यानंतर हुक लूकची जी साईड आहे, गळ्यापासून ते एक इंचाच्या पॉइंट पर्यंत अशी क्रॉस एक लाईन मारून घेतली. इथं वाढवलेलं नाहीये, लक्षात घ्या. आपण इथं बिलकुल वाढवलेली नाही, फक्त वाढवलेली कुठे आहे, जो मोंड्याची जी साईड आहे त्या साईडला आपण अर्धा इंच वाढवलाय आणि तो गोलाकार 1.5 इंचाला आपण खाली अटॅच केलेला आहे. तर या पद्धतीने आपली ही जी कटोरी आहे ती परफेक्टली अगदी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही. आता हिचं आपण कटिंग करून घेऊया. तुम्ही कुठल्याही मापाला या पद्धतीने कटोरी जर वाढवली तर कटोरी तुमची कधीही बिघडणार नाही, ही माझी 100% गॅरंटी आहे. कारण की आतापर्यंत जितके पण ब्लाऊज शिवलेले ते याच पद्धतीने कटोरी वाढवून मी शिवलेले आहेत, म्हणून हा माझा अनुभव आहे. आता कालच्या भागात जे तुम्हाला ग्रीन कलरचं ब्लाऊज दाखवलं होतं ते त्याची कटोरी सुद्धा याच पद्धतीने वाढवली आणि तुम्ही बघू शकत होते की किती छान असं गोलाईमध्ये ती कटोरी तयार झालेली आहे. तर ही झाली आपली कटोरी आता तयार. तर ही मेन आपली कटोरी तयार झालेली आहे. आता त्यानंतर येतं आपलं बाही. आता बाही आपली किती आहे, तर बाही आपली मोठी आहे, बरोबर ना. तर मी हा पेपर उलटा करून घेते म्हणजे जेणेकरून तुम्हाला ड्रॉ केलेलं दिसेल, पॅटर्न कसं तयार होत आहे तर बाईचं. आता आपली बाही उंची होती, पूर्ण बाही उंची जी आहे ती 10 इंचाची आहे. किती, 10 इंचाची आपली पूर्ण बाहीची उंची आहे. तर आपण इथं आता 10 इंचावर एक मार्क करून घेऊ. तर मी एक 10 इंचावर मार्क करून घेते. त्याच्यानंतर 1 इंच वाढवायचंय म्हणजे 11 इंच होईल टोटली पूर्ण. बघू शकता टोटली पूर्ण 11 इंच आपलं हे तयार आहे. म्हणजे अर्धा इंच खाली याच्यात जाईल स्टिचिंग मध्ये आणि वरचं अर्धा इंच हे वरती जाईल, बरोबर. आता त्यानंतर आपली छाती किती होती, 9 इंच. तर बरोबर मी आता बघा हे पूर्ण 9 इंचावर एक अशी मार्किंग करणार आहे. झालं. खाली सुद्धा आपल्याला एक 9 इंचावर मार्किंग करून घ्यायची. आता आपल्याला याचा एक बॉक्स तयार करायचा आहे. आता हा झालेला आहे आपला बॉक्स तयार. हा झालेला आहे आपला आता बॉक्स तयार. तर इथून कॅप हाईट घ्यायची आपल्याला. कॅप हाईट आपण 2.5 इंचावर टाकणार आहोत. त्यानंतर मध्ये 1 इंच यायचंय कॅप हाईट पासून. 1 इंच आल्यानंतर आपल्याला इथून मोंडा मोजायचा आहे. मोंडा किती होता आपला, बघू शकता. मोंडा आपला होता बरोबर 8.5 इंच. तर आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची. झालं. ही 8.5 इंचाची एक मोंड्याची लाईन झाली. आता हिला काय करायचंय आपल्याला, अर्ध करून घ्यायचं या लाईनला. अर्ध करून घेतलेलं आहे. आता त्यानंतर इथून आपल्याला अर्ध केल्यानंतर अशी थोडी लाईन ओढायची 2-2 पॉइंट्सची. त्या अर्धा इंचावरून आपले हे 2 पॉइंट्स असतात बघा. जसं आता आपण हा 1 इंच बरोबर मध्यभागी ठेवला या लाईनच्या सेंटरला, जिथं आपण मधलं काढलंय तिथं. तर हे 2 पॉइंट आणि हे 2 पॉइंट बरोबर तेवढीच आपल्याला इथं लाईन ठेवायची. आणि त्याच्यानुसार आपल्याला असं गोलाकार द्यायचा आहे. तर या पद्धतीने आपल्याला बॅक साईडचा पहिले गोलाकार देऊन घ्यायचा आहे.
तर हा गोलाकार दिला गेला. आता त्यानंतर जो आपला बाहीचा घेर आहे म्हणजेच दंड घेर आहे तो किती होता आपला 5.5. हे बघा मी एक 5.5 वर मार्किंग केलेलं आहे. त्याच्या पुढे आता आपण ब्लाऊजला किती इंच मार्जिन ठेवलेलं आहे 2 इंच, तर इथं सुद्धा आपल्याला 2च इंच वाढवायचं आहे. आणि बरोबर आपल्याला तिरकस अशी ही लाईन ओढून घ्यायची आहे. तर हे झालेलं आहे आपलं बाहीचं पॅटर्न. आता बाहीच्या पॅटर्न मध्ये काय केलेलं आहे आपण, पूर्ण उंची त्याच्यामध्ये 1 इंच वाढवलंय. त्यानंतर छातीचा चौथा भाग टाकून घेतलेला आहे बरोबर, इकडनं पण वरच्या साईडने पण खालच्या साईडने पण, आणि बॉक्स तयार करून घेतला. त्यानंतर कॅप हाईट ठेवली 2.5 इंच, तिथून 1 इंच मध्ये आलेलं आहे आणि त्या 1 इंच पासून मोंड्याचं तिरकस माप टाकलेलं आहे. तिरकस मापावर ही एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि त्या लाईनचा आपण मधला सेंटर काढून बरोबर 2-2 पॉइंट घेऊन आपण त्याला वरच्या साईडने, वरचा म्हणजे बॅक साईडचा मोंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. आणि खाली आपण दंड घेर किंवा बाही घेर टाकलेला आहे, त्याचे 2 इंच प्लस करून जे एक्स्ट्राचं आहे ते आता कटिंग करून घेणार आहोत. तर या पद्धतीने तुमची ही बाही जी आहे ती रेडी झालेली. आता बघा मी याला फ्रंट साईडची गोलाई दिली का नाही. आता आपल्याला फ्रंट साईडची गोलाई द्यायची, मग काय करायचंय, हा जो पॉइंट आहे ना आपला 1 इंचाचा, हे बघा कट लावून दाखवते मी, हा 1 इंचाचा पॉइंट आहे ना, याला इथून असा आतमध्ये घ्यायचा आहे. हा इथून बरोबर असा आतमध्ये हा 1 इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे आणि त्याला बरोबर हा जो आकार तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता, ह्या आकारावर आपल्याला असं एक ड्रॉ करून घ्यायचंय, म्हणजे मार्क करून घ्यायचा आहे तो आकार बरोबर. मार्क झाल्यानंतर आपल्याला कटिंग करून घ्यायची त्या आकारावर. म्हणजे तुमची जी फ्रंट साईडची जी गोलाई आहे ती अगदी तंतोतंत आणि अगदी परफेक्ट अशी तयार होणार आहे. हे बघा फ्रंट साईड, ही फ्रंट साईड झाली, ही बॅक साईड झाली. तर फ्रंट साईडला आपण इथं अशी थोडंसं हलकस कट लावून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपली बाई सुद्धा तयार झालेली आहे. तर या पद्धतीने आपण जे काल माप घेतलेलं होतं त्या मापावर आपण हे ब्लाउज पॅटर्न तयार केलेलं आहे. हे बघा बॅक साइड, फ्रंट साइड, कटोरी, ब्रेशर पट्टी आणि बाही, एकूण आपले 5 पार्ट हे तयार होता. किती, कटोरी ब्लाउजचे आपले 5 पॅटर्न हे तयार होता बरोबर. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लाऊज वरून कशी माप घ्यायची, मी याची माप कशी काढलेली, तर याचा व्हिडिओ मी याच्या अगोदर टाकलेला आहे. तर आपला हा शिवण क्लासचा हा आजचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवसामध्ये मी तुम्हाला ब्लाऊज वरून मापे कशी काढायची हे शिकवलेलं आहे. आणि आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे की ब्लाऊजची जी माप घेतलेली ती पेपर पॅटर्न त्याचं कसं कट करायचं. तर परफेक्टली याच पद्धतीने कुठल्याही मापाचं ब्लाऊज असू द्या, तुम्ही याच पद्धतीने माप वाढवून तुम्ही हे पेपर पॅटर्न असं कटिंग करू शकता आणि स्वतःचं ब्लाऊज स्टिच करू शकता. तर बघा इतकं छान असा व्हिडिओ तयार झालेला आहे, कुठेही स्किप नाही केलेला आहे, कुठेही काही एडिटिंग वगैरे नाही, जसाच्या तसा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पहा, जेणेकरून तुम्हाला एक एक पॉइंट समजणार आहेत. तर या आजच्या व्हिडिओमध्ये ही पेपर कटिंग तयार झाली. तर याच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे तिसरा जो दिवस येणार आहे आपल्या शिवण क्लासचा,
तर त्याच्यामध्ये दाखवणार आहे की अस्तर कसं कटिंग करायचं, हेच पेपर पॅटर्न आपण ठेवणार आहोत आणि याच्यावरून आपण अस्तरची आणि ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. तर बघूया, भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. नक्की तुम्ही चॅनलवर सपोर्ट करत राहा, तुम्हाला माझ्याकडून असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळते. चला तर मग भेटूया पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.